आसामची राजधानी गुवाहाटी शहर नेहमीसारखंच गजबजलेलं, पण याच शहरात एका शांत वाटणाऱ्या घरात काहीतरी अस्वस्थ करणारी गोष्ट सुरू होती. रोजचं आयुष्य पाहता कुणालाही संशय येईल असं काहीच दिसत नव्हतं. मात्र काही दिवसांपासून शेजारच्यांच्या कानांवर एक वेगळाच आवाज पडत होता. घरातून येणारा कुणाचा तरी दबलेला आवाज. तो आवाज सतत नाही, पण अधूनमधून. आणि तो ऐकून शेजाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत होते. हा आवाज लहान मुलीचा असल्याचं काही जणांना जाणवत होतं, पण त्या घरात लहान मुलगी दिसत नव्हती. घरात राहणारी महिला, तिचं कुटुंब आणि तिचा तरुण मुलगा, बस. तरीही आवाज मात्र येत होता. सुरुवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही. कदाचित टीव्ही असेल, कदाचित मोबाईल, असं समजून विषय बाजूला ठेवला गेला. पण दिवस जात होते आणि आवाज पुन्हा पुन्हा येत होता. हळूहळू शेजाऱ्यांची अस्वस्थता वाढू लागली. काहींनी त्या घराकडे लक्ष देणं सुरू केलं. घरात कोण येतंय, कोण जातंय, घर खरंच बंद का असतं, इतकी वर्ष कुठलीच मुलगी का दिसली नाही, मग आवाज कुणाचा, हे प्रश्न वाढत गेले. अखेर काही शेजाऱ्यांनी धाडस केलं. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीत थेट आरोप नव्हता, पण संशय व्यक्त करण्यात आला होता. या तक्रारीची दखल घेत दिसपूर पोलिसांनी बाल कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कोणताही गोंधळ न करता शांतपणे तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे पोलिसांचं पथक गुवाहाटीतील झुरीपार परिसरात असलेल्या त्या घराकडे रवाना झालं. बाहेरून घर अगदी सामान्य दिसत होतं. बंद दरवाजा, कुठलाही गोंधळ नाही, कुठलीही धावपळ नाही. पोलिसांनी दरवाजा ठोठावला. काही क्षण शांतता होती. नंतर दरवाजा उघडला गेला. घरातील महिलेनं पोलिसांना पाहून आश्चर्य व्यक्त केलं. पोलिसांनी चौकशी सुरू केली. घरात कुणी लहान मुलगी आहे का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. महिलेने स्पष्ट नकार दिला. उलट तिनं सांगितलं की अशा अफवा पसरवल्या जात आहेत. इतक्यात घरातील इतर सदस्यही बाहेर आले. वातावरण थोडं तणावाचं झालं. पोलिसांनी घराची पाहणी करण्याची परवानगी मागितली. यावर घरच्यांनी मात्र विरोध केला. आम्ही काही चुकीचं केलेलं नाही, घराची कशासाठी झडती घेता, असा सवाल केला गेला. पण पोलिसांनी शांतपणे कारवाई सुरू ठेवली. घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी खोली तपासायला सुरुवात केली. स्वयंपाकघर, हॉल, बाजूच्या खोल्या, कुठेही काही संशयास्पद दिसत नव्हतं. काही क्षणांसाठी असं वाटू लागलं की कदाचित तक्रार चुकीची असेल. पोलिसांनाही काही ठोस पुरावा सापडत नव्हता. तपास सुरू असतानाच एक गोष्ट अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. एका बेडरूममध्ये घरातील तरुण बेडवर निवांत पडून होता. पोलिसांची धाड सुरू असताना देखील त्याची हालचाल नव्हती. तो बाजूला होण्यास तयार नव्हता. हे दृश्य अधिकाऱ्यांना खटकणारं होतं. त्यांनी त्याला उठून बाजूला होण्यास सांगितलं. तरुणाने नकार दिला. त्याच क्षणी ती महिला तिथे आली. तिनं सांगितलं की बेड किंवा फर्निचर तपासण्याची काहीच गरज नाही. तिचा आवाज चढलेला होता. तिचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांचा संशय अधिकच बळावला. अधिकाऱ्यांनी ठामपणे बेड तपासण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी गादी हटवली. बेड उघडण्यात आला आणि पुढच्या क्षणी सगळे थबकले. बेडच्या आत एक लहान मुलगी लपलेली होती. घामाघूम, घाबरलेली, डोळ्यात भीती. ती बोलू शकत नव्हती. पोलीस येण्याच्या अवघ्या काही मिनिटांआधी तिला तिथे लपवण्यात आलं होतं. मुलगी बाहेर काढताच वातावरण पूर्णपणे बदललं. पाणी देण्यात आलं. तिला शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाल कल्याण अधिकाऱ्यांनी तातडीनं तिची जबाबदारी घेतली. मुलीची अवस्था पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. ही मुलगी गेली 6 वर्ष त्या घरातच होती. घरकामाच्या नावाखाली तिला ठेवण्यात आलं होतं. शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. बाहेर कुणाला कळू नये म्हणून तिला घरातच लपवून ठेवलं जात होतं. या प्रकरणानं संपूर्ण परिसर हादरला. शेजाऱ्यांनी व्यक्त केलेला संशय खरा ठरला. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. एका शांत घरामागे लपलेलं हे भयानक वास्तव अखेर समोर आलं आणि गुवाहाटीपासून देशभरात खळबळ उडाली.